मी येऊ का आतमध्ये? हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. काल संक्रांतीला सगळे बाहेर गेले असतील कोणकोणत्या देवांना, पण प्लीज यांना कधीच विसरू नका, कारण यांच्यातही कधीतरी देव पहा. कारण खरं सांगू का, नक्कीच देव भेटणार. चल ये, बाबूला खायला ठेवले, बाबू याय नाही. काय आहे बाबू, ये पटकन. नाही यायचं? तुझी सिस्टर कुठे आहे? काय झालं आहे का तुला? चल ये लवकर, मला दुसऱ्यांना पण द्यायचं आहे ना. ये पटकन, तू खा. चल 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 ये. काय पाहिजे? काय पाहिजे पिल्लू? पिल्लू, अजून एक जण कुठे कुठे आहे? अजून एक जण हे शो ना, सेम ह्याच्यासारखे ना. तिकडे दोन आहेत, एक काळू आणि एक व्हाईटी. काय काय पाहिजे? खाऊ खायचं? खाऊ खायचं बाबूला? बबडू, दोन टाका ना दादा, दोन पेपर वेगवेगळे टाका, म्हणजे खाता येईल. एक वेगळा द्या इकडे. हां, लोकांना हा कचरा दिसत नाहीत, पण ह्यांना खायला दिलेलं दिसतं. इथे नका देऊ, तिथे नका देऊ. दादांनी पेपर आणले. चलो, हां ना. काढू इकडे. खा बाबू. बाबू, ये देख ली हमारे पूना का हाल. मार्केट यार्ड, यहाँ कचरे का ढेग ही ढेग रहता है. ही आहे आमची हिरोईन गट. गुडिया, हा आहे आमच्या सोसायटीतील चिनू. माझ्या सोसायटीत 12 डॉगीज आहेत आणि त्यातले 7 डॉगीचे कलर काळे आहेत. कोणाकोणाला काय नाव द्यायचं? लिली, पिल्ली, ब्राउनी आणि ती आहे मिम्मी. इतके शांत स्वभावाची माझी लेकरं आहेत. काही कारण नसताना काही लोकांनी यांना बदनाम केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक प्राणी जातीला खरंच ह्या लोकांना यांच्या कर्माची फळं नक्कीच भोगावी लागणार आहेत, जे लोक यांना कारण नसताना त्रास देतात. मॅडम, चलिये. लाली काय आहे? इकडे लाली, चलिये इकडे. मी परत येणार नाही आहे. ये लवकर, ये लवकर. हे बघ इथं ठेवते. इकडे ये लवकर. हे बघ इथं ठेवलं आहे, खा पटकन. हो मॅडम, उठा, उठ की. काय लाली? शोना, शोना, उठ लवकर, उठ. हिरोईन, इथं ठेवले खायला, उठ पटकन. खूप ऊन असल्यामुळं नीट दिसत नाही बहुतेक. आज दुपारी पाहुणे आल्यामुळे मला यायला उशीर झाला. हे बघा माझी लेकरं त्या वेळेला कशी वाट पाहत येऊन बाहेर बसतात बघा, आणि हे दिवसभर दिसणार पण नाहीत. हा माझा ब्राउनी, हा रॉकी, ही चिनी आणि ती चाय. आज हे मुख्य प्राणी आपल्यावर अवलंबून आहेत. हे खरंच आपल्याला का कळत नाहीत. आता 15 ते 20 दिवस झाले आपल्याकडं निवडणुकासाठी रोज एवढ्या गाड्या फिरतात. त्यांचे साऊंड, त्यांचे आवाज इतका कानाला त्रास देणारे होते ना, की म्हणजे प्रमाणाच्या बाहेर. हा त्याचा त्रास लोकांना होत नव्हता, पण ही लेकरं सोसायटीतनी असतात, ओरडतात, तर लोकांना त्रास होतो. खरं सांगू का, माणसाचा जन्म परमेश्वराने ना फक्त आणि फक्त दुसऱ्यांना मदत करण्यासाठी दिला आहे. तर कृपा करून खरंच आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लेकरांची मदत करावं, कारण ही लेकरं आपल्या मदतीशिवाय जगूच शकणार नाही. हे बघा, आता यांच्यातला तो डॉबरमॅन आलेला नाही. नो मस्ती, मी देते ना. भूक लागली हे मला पण कळतंय, कारण मला पण 3 लेकरं आहेत. 3 लेकरं. ब्राउनी, देणार नाही आहे, मग देणार नाही उडी मारल्यावर. सर मागे. हे बघा, चिनी, चल इकडे. काही गरजच नाही चिनी आणि चाय ब्राउनी एकत्र खायची.
कळलं? हे बघा मॅडम. हाय फ्रेंड्स, ये है हमारी स्वीटी और ये है हमारा मोटू, और हम दोनों ने इनका खाना हो गया है. आपको मालूम है मैं पहले बच्चों को खाना देती हूँ और फिर हम वीडियो निकालते हैं, क्योंकि खाना देना सबसे ज़रूरी है. बाद में मैं वीडियो निकालती हूँ, क्योंकि मेरे बच्चे बहुत होशियार शांत स्वभाव के. तो चलो बाय. आप भी अपने आजू बाजू जो भी बेजुबान हैं उनके लिए खाना और पानी की व्यवस्था ज़रूर करना. मेरी आवाज़ सर्दी और खांसी के कारण बहुत बैठ गई है. चलो.